मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा सीन आपण मिस केला. खूप असा क्लाउडी वेदर झालेला आहे. बघू शकता आपण आता बीचवर आलेलो आहे. खूप असा क्लाउडी वेदर झालेला आहे. सो हे सबस्क्रायबर्स, वेलकम टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण चाललो आहे आपल्या नेहमीच्या लोकेशनवर. तर आज वेदर खूप क्लाउडी आहे. तर तुम्हाला एक आपला EZ1 ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये, EZ1 प्लस ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये आपण व्हॉईस रेकॉर्ड कशी करतोय ते एक दाखवायचं होतं. त्यामुळे आपण आपल्या लोकेशनवर चाललेलो आहे. तर चला आता निघूयात. तर बघू शकता आपला गाव. आणि आजचा खूप क्लाउडी वेदर असल्यामुळे पावसाची शक्यता असू शकते आज. तर तुम्ही तसं बघू शकता आपल्या कॅमेऱ्यामध्ये की किती क्लाउडी वेदर आहे आज. तर तरी पण आपण चाललो आहे आपल्या नेहमीच्या लोकेशनवर. तर थोडी डिटेल्स तुम्हाला देऊयात. आपला थोडा मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी व्हॉईस रेकॉर्ड केली होती ती थोडी आपल्याला बेटर क्वालिटी मिळत होती त्यामधून. तर ती कशी रेकॉर्ड आपण करत आहोत हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये जर एक्सटर्नल माईक सपोर्ट करत नाही, यामुळे आपला खूप दिवस आपला व्हॉईस क्वालिटी एवढी इन्हान्स होत नव्हती. तर आता थोडी बेटर क्वालिटी वाटते मला. त्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आपला जो आपण माईक मागवला होता, माओनोचा माईक, तर तो आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये अटॅच नव्हता होत. तर आपण एक जुगाड केला आहे त्यासाठी, आपला व्हॉईस क्वालिटी बेटर येण्यासाठी. तर तुम्हाला आपल्या लोकेशनला पोहोचल्यावर आपण दाखवूच की काय जुगाड केला आहे ते. तर आपले 500 सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त 51 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर लवकरात लवकर आपले होऊन जाऊ द्या. आपल्या सर्वांना शेअर करा व्हिडिओज की जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर होतील असे. तर आपण स्ट्रगल करतोय खूप व्हिडिओज बनवण्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही आता आपण आपल्या लोकेशनला चाललो आहे. तर आज खूप असा क्लाउडी वेदर आहे. तर मस्त असा क्लाउडी वेदर झालेला आहे. जर पाऊस जर आलाच तर मस्त असा थंड वातावरण होईल. तर भरपूर दिवस झाले खूप गरम होत आहे, कारण की पाऊस खूप पडत आहे. सकाळी गरम होतं आणि रात्री पाऊस पडतो. तर खूप असं वातावरण खराब झालेलं आहे. तर जिथे थंडी पडायला हवी होती तिथे पाऊस पडतोय. तर क्लायमेट चेंज असल्यामुळे आजार पण खूप बाहेर आलेले आहेत. तर बघू शकता. तरी आपण चाललेलो आहे आपल्या लोकेशनला, कारण की आपला मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉईस चेक केला होता. नॉर्मल विंड नॉईज येत होती, पण आपण जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा विंड नॉईज कमी येत होती. तर बघू शकता आता आजचा पण आपण तो सेटअप केलेला आहे आज पण. तर बघूयात आपण आता लोकेशनला जाऊन तुम्हाला सांगतो की आपण काय जुगाड केलेला आहे ते. तर जो माओनोचा माईक आहे तो मी मागवला होता तो. तर त्यामध्ये आपल्याला खूप आपण ट्राय केलं रेकॉर्ड करायचं, पण व्हॉईस रेकॉर्ड चांगला होत नव्हता. नंतर आपण एक जुगाड लावलं. मग त्यामधून आपण व्हॉईस रेकॉर्ड करायला घेतली. तर थोडा वर्क करत आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता लोकेशनला गेल्यावर की कसा व्हॉईस येतो आणि कसा वर्किंग करतो आपला नवीन जुगाड. तर
कोणी पण जर इझी वन प्लस ॲक्शन कॅमेरा घेणार असेल तर थोडे जास्त पैसे भरून तुम्ही DJI ॲक्शन 2 कॅमेरा घेऊ शकता तुम्ही, कारण की तो तुम्हाला बेटर क्वालिटी आणि माईक सपोर्ट पण देईल. तर जर तुम्ही इझी-वन प्लस ॲक्शन कॅमेरा घेत असाल तर माझ्या मते तुम्ही बाय नका करू, कारण की मी घेतला आहे पण एवढा हे नाही आहे, त्याला क्वालिटी आहे पण माईक सपोर्ट नाही आहे. तर तुमच्यावर आहे, जर घ्यायचं असेल तर इझी-वन प्लस घेऊ नका, इझी-वन ॲक्शन कॅमेरा घ्या जो जुना मॉडेल आहे तो. तर त्यामध्ये तुम्हाला जो आपला इझी-वन साईटवर जो तुम्हाला माईक सपोर्ट ऑडिओ जॅक वगैरे मिळतो तो तुम्हाला भेटतो. आणि इझी-वन प्लसमध्ये तुम्हाला सी टाईप माईक भेटतो आणि त्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल माईक वगैरे काय भेटत नाही. तर बघू शकता आपल्याला अशा काही रस्त्यातून जावं लागतं. तर थोडा आपण हेच करूयात, जरा अवॉइडच करूयात. खड्डे वगैरे आले तर तिथे जरा अवॉइडच करूयात बोलणं. तर तुम्ही मागचा व्लॉग आपला बघितला असेल, थोडी तुम्हाला माईक क्वालिटी आपली थोडी बेटर वाढली असेल. तर आपण गेलो होतो मागच्या व्लॉगमध्ये खडवलीला आपल्या भातसा नदीवर. तर तो व्लॉग नसेल बघितला तर जाऊन तुम्ही विजिट करा. आणि त्याआधी आपण गेलो होतो कोंडेश्वर टेम्पलला बदलापूरमध्ये. तर तो पण तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर, पवन व्लॉग 1717 या चॅनलवर. तर खूप आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढे व्ह्यूज येत नाही आहेत. आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे लोक पण आपल्या व्हिडिओज व्ह्यू करत नाही आहेत. तर थोडा मित्रांनो सपोर्ट करा यार. मोठे यूट्यूबर्सला तुम्ही सपोर्ट करता, आपल्या छोटे यूट्यूबर्सला पण यार सपोर्ट करत जावा जरा. तर बघू शकता तुम्ही वेदर काय असा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर पूर्ण मागचे डोंगर वगैरे क्लिअर दिसत आहेत. तर बघू शकता आपण बाजूला समृद्धी महामार्ग आहे. तर खूप वाहन चालतात इथे. तर आपण चाललोय आपल्या नेहमीच्या लोकेशनवर. थोडा व्हिडिओज वगैरे काढूयाच, कारण की भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओज वगैरे काढत नाहीये. इंस्टाग्रामला अपलोड करायला आणि यूट्यूब शॉर्ट्स वगैरे अपलोड करायला आपण व्हिडिओज काढत नाहीये. तर आपल्याला आपल्या लोकेशनला जायला असाच रस्ता लागतो, त्यामुळे आपला आवाज थोडा ब्लिंक होत असेल, आवाज असा थोडं वर खाली होत असेल तर काही हरकत नाही, थोडं सांभाळून घ्या. कारण की आपल्याकडे गावाखेड्याकडे असेच रोड असतात. तर आपल्याला लोकेशन बघू शकता आपण. अशा काही लोकेशनवर आपल्याला जावं लागतं. तर समृद्धी जोपर्यंत चालू होती, बाईकला परमिशन होती, तोपर्यंत ठीक होतं. त्यानंतर समृद्धी चालू झाल्यानंतर बाईकला परमिशन नाही दिली. आणि जेव्हा समृद्धी चालू झाली तेव्हाच आपण बाईक घेतली. त्यामुळे आपल्याला या रस्त्यातून जावं लागतं. तर बघू शकता तुम्ही खूप असा क्लाउडी वेदर झाला आहे. फक्त पाऊस न येईल तर बरं आहे, नाहीतर आपल्याला तसंच परत यावं लागेल. तर खूप
असा हा रस्ता त्यांनी बनवलाच नाही आहे, मध्येच ठेवला आहे हा रस्ता. पूर्ण डांबरीकरण रस्ता होणार होता हा, परंतु त्यांनी पूर्ण केलाच नाही. हा अर्धा केला, अर्धा तसाच ठेवून दिला. तर थोडं खूप असं क्लाउडी वेदर झालेलं आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये आपली माईक क्वालिटी कशी येत आहे तुम्ही मला सांगू शकता. तसं तुम्हाला सांगेन मी का आपण काय जुगाड केला आहे ते आपल्या लोकेशनला पोहोचल्यावर. जास्त काही करावं लागत नाही, फक्त एडिटिंगच्या वेळेस आपल्याला आपण जी व्हॉइस रेकॉर्ड केली आहे ती त्यामध्ये टाकून आपण व्हिडिओ आणि व्हॉइस एकत्र करून व्हिडिओ बनवायची आहे. तर आपल्याला जर दुसरा जर ॲक्शन कॅमेरा घ्यायचा असेल तर मी ट्राय करणार आहे DJIचा ॲक्शन कॅमेरा घ्यायचा, कारण की त्यामध्ये क्वालिटी पण आपल्याला चांगली भेटते आणि आपली व्हॉइस क्वालिटी पण त्याच्यात बेटर भेटेल. तर हा ॲक्शन कॅमेरा आपण परत करून DJIचा ॲक्शन कॅमेरा परचेस करायचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत आपण याच ॲक्शन कॅमेरामध्ये व्हिडिओ शूट करूयात. तुम्ही सांगा मला याची पण क्वालिटी कशी येते ते. पण थोडं आपल्या चॅनल वगैरे व्ह्यूज यायला लागले तेव्हा आपण तो DJIचा ॲक्शन कॅमेरा घेऊयात, कारण त्यामध्ये आपल्याला जास्त वाईड अँगल पण मिळतं. तर आपण सरळच जाऊयात आपल्या, कारण की मध्ये मध्ये ऊन पडतोय तर गरम होतंय. तर आपण तिथे जाऊयात झाडाखाली. झाडाखाली जाऊयात आपण. बघू शकता तुम्ही आपलं लोकेशन. वेदर आज क्लाउडी असल्यामुळे असं वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे. पाऊस कधीही पडण्याची शक्यता आहे. तर मागे आपण इथेच व्हिडिओ शूट केल्या होत्या, तर आता पण इथेच करूयात. आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनवर. तर इकडे बघू शकता पूर्ण क्लाउडी वेदर झालेला आहे. तर पावसाची शक्यता आहे आज. लवकरच येईल वाटतं आज पाऊस. बघू शकता आपण अशा लोकेशनवर आलेलो आहे झाडाच्या सावलीत. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की आपले जे आपण व्हॉइस रेकॉर्ड करतो मागच्या व्हिडिओपासून, तर ती कशी करत आहे ते. तर बघू शकता हा जो माओनोचा माईक आहे. टेक्नॉलॉजी तर त्याला आपण इथे अटॅच केलेला आहे. त्याला कुशन लावलेला आहे आणि वरून टेप लावलेली आहे. आणि ही जी हा जो प्लग आहे तो आपल्या अँड्रॉईड मोबाईलला लावत आहे. आणि अँड्रॉईडमध्ये आपण रेकॉर्डर ऑन करून त्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड करत आहे. त्यामुळे आपल्याला बेटर क्वालिटी व्हॉइस क्वालिटी भेटत आहे. तर बघू शकता हा जुगाड केलेला आहे मी. तर आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला व्हॉइस क्वालिटी भेटते. थोडा विंड नॉईज येतोच, पण एवढा समजून येत नाही, कारण की त्यामध्ये आपल्याला व्हॉइस क्वालिटी थोडी बेटर भेटते. तर तुम्ही EZ1 तुमच्याकडे जर EZ1 प्लस ॲक्शन कॅमेरा जर असेल, EZ1 प्लस ॲक्शन कॅमेरा जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला असा काही जुगाड करावा लागेल. तर मी पण खूप दिवसांपासून ट्राय करत होतो, पण आपल्याला व्हॉइस क्वालिटी भेटतच नव्हती. तर पूर्ण हवेचा आवाजच यायचा, विंड नॉईजच यायचा.
तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओज वगैरे करायला चांगलं नव्हतं वाटत. तर आता तुम्ही बघू शकता थोडा आपण खूप प्रयत्न केल्यानंतर आपल्याला थोडा जुगाड भेटलेला आहे. तर आपण असं काही करत आहोत. तर जर तुमच्याकडे पण जर EZ1 Plus ॲक्शन कॅमेरा असेल तर तुम्ही पण असा ट्राय करू शकता. पिन आहे ही अँड्रॉईडमध्ये लावून माऊनचा माईक मागून तुम्ही असा जुगाड करू शकता. तर फक्त हा EZ1 Plus ॲक्शन कॅमेरालाच हे करावं लागतं, कारण की EZ1 Plus ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल माईक सपोर्ट भेटत नाही. तर EZ1 आहे तो जर घेतला तर तुम्हाला त्यामध्ये ऑडिओ जॅक वगैरे परत तुम्हाला ते ॲसेसरीज भेटतात. त्यामध्ये तुम्हाला माईकचे हे भेटतं, माईक सपोर्ट भेटतं, कारण की त्याला आपला मायक्रो USB आहे. त्यामुळे तर आपण पण ते मागवलं होतं मायक्रो USB, पण EZ1 Plusला ते सपोर्ट करत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता हा सगळा आपला जुगाड आहे. तर तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपली व्हॉईस क्वालिटी किती चांगली आलेली आहे ते. तर मी अपलोड करेन व्हिडिओ, तर तुम्ही आपल्या व्हिडिओजला बघू शकता की किती व्हिडिओज बघून तुम्हाला समजू शकतं की आपली व्हिडिओ जी ऑडिओ क्वालिटी आहे ती किती इन्हान्स झाली आहे ते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, ऑडिओ क्वालिटी कशी वाटली ते. तर चला आता थोडे लोकेशन मस्त क्लाउडी झालेलं आहे, तर थोडे व्हिडिओज वगैरे काढूयात आणि माझा जुगाड कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपल्या बाईकमध्ये आपला मॉडिफिकेशन अजून बाकी आहे, तर थोडा मॉडिफिकेशन पण करूयात जरा. आणि बाईक वॉश केली ती तरी पण खूप खराब हे झालेली आहे, गंदी झालेली आहे. तर वॉश पण करूयात थोड्या दिवसात तिला परत, आणि सर्विस पण बाकी आहे अजून तिची. तर त्याला व्हिडिओज वगैरे काढलेत, पण एवढा एकटा असल्यामुळे आपल्याला बाईकसोबत व्हिडिओज काढायला भेटत नाही आहेत. तर तो डेलीचा विषय झालेला आहे. तर आपल्याला बघूयात आता एक चांगल्या लोकेशनवर गेल्यावर. आपल्या व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड झालेल्या आहेत. तर चला आपण आता निघूयात. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तर असंच सपोर्ट राहू द्या. थोडं सबस्क्रायबर आपले बघा 500 सबस्क्रायबर बाकी आहेत, तर ते पण कंप्लीट होऊ द्यात आणि सपोर्ट करत राहा असे. इसके बोलते ही चिन टपक डमडम. तर चला निघूयात घरी आपल्या, बॅक टू होम. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. पवन व्लॉग 17 बघू शकता तुम्ही. तर आपल्या बाईकवर पण आपण टाकलेलं आहे पवन व्लॉग 17. तर बघू शकता आपल्या टँकवर पण आहे व्लॉगचं टॅग. तर चला, तर आपला माईक बघू शकता किती लांब आहे, माऊनचा माईक. तर आपली बाईक बघू शकता. सगळं लोकेशन पण खूप मस्त आहे, बाईक पण खूप मस्त आहे. चला आता निघूयात मित्रांनो. बघू शकता तुम्ही हा सीन आपण मिस केला. खूप असा क्लाउडी वेदर झालेला आहे. बघू शकता आपण आता ब्रिजवर आलेलो आहे. खूप असा क्लाउडी वेदर झालेला आहे. थोडे फोटोज वगैरे काढलेले आहेत आपण इथे. आपला चेकआउट करू शकता आपल्या इंस्टाग्राम आय डीला आणि जाऊन चेकआउट करा. चला.